Hello students, good morning all. In previous video, we learned about examples in practice set 5.1 in coordinate geometry, and today we study about examples in practice set 5.2. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील उदाहरण सोडवणार आहोत. त्यासाठी जी फॉर्म्युला किंवा सूत्र आपल्याला लागणार आहे त्या सुरुवातीला सूत्र आपण बघणार आहोत. सुरुवातीचा टॉपिक आहे डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट. फळ्यावरती मी तो टॉपिक लिहिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक ए बी हा एक सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. अँड पी इज अ पॉइंट विच डिवाइड्स दिस सेगमेंट इन टू पार्ट्स. इन अबव फिगर AP is equal to 6 and BP is equal to 10. Then AP upon BP जर आपण याचा रेशो घेतला तर कसं लिहिता येईल? AP upon BP is equal to 6 upon 10, that is 3 upon 5. This is the reduced form of 6 upon 10. And therefore we can say that point P divides the line segment AB in the ratio 3:5. असं आपण म्हणू शकतो की P हा पॉइंट AB या रेषाखंडाला 3:5 म्हणजे 3:5 या रेशोमध्ये किंवा या गुणोत्तरामध्ये विभागतो आणि यालाच आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट. हा एक सुरुवातीचा टॉपिक आणि त्यानंतर 5.2 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे फॉर्म्युले आपल्याला बघायचे. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलेसाठी ॲक्च्युली तुम्हाला दोन पॉईंट्स दिलेले असतात. दॅट इज पॉईंट A अँड B इन द रेशो m:n. म्हणजे तुम्हाला A आणि B दोन पॉईंट देऊन जर रेशो दिला असेल m:n तर तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा आहे? तर फॉर्म्युला इथे मी लिहिला आहे बघा. पहिला पॉईंट काढण्यासाठी आहे mx2 + nx1 डिवाइडेड बाय m + n अँड सेकंड my2 + ny1 अपॉन m + n. याच्यामध्ये x1 x2 आणि y1 y2 हे दिलेल्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स असतात आणि m:n हा दिलेला रेशो असतो. ते सगळे व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला जो पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे ते तुम्ही याचा वापर करून काढू शकता. सेकंड फॉर्म्युला दिलेला आहे मिड पॉईंट फॉर्म्युला, ज्याला आपण म्हणतो मध्यबिंदूचा फॉर्म्युला. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट PR. समजा तुम्हाला एखादा सेगमेंट दिला आहे, त्याचा मिड पॉईंट P दिलाय आणि त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर फॉर्म्युला आहे x1 + x2 अपॉन 2 अँड सेकंड पॉईंटसाठी y1 + y2 अपॉन 2. म्हणजे x आणि y हे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला हा दिलेला आहे, त्याला म्हणतात मिड पॉईंट फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे मध्यगेचं सूत्र, की तुम्हाला जर एखाद्या ट्रायंगल्सचे व्हर्टायसेस दिलेले असतील आणि त्या व्हर्टायसेस मधून जर तुम्ही सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा ड्रॉ केलेली असेल तर तुम्हाला त्या पॉईंट्सचे त्याचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा? तर फॉर्म्युला वाचते बघा x1 + x2 + x3 डिवाइडेड बाय 3 आणि सेकंड पॉईंट काढण्यासाठी y1 + y2 + y3 डिवाइडेड बाय 3. तर या पद्धतीने या तिन्ही फॉर्म्युलांचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल वाचते बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points A -17 and B 4 -3 in the ratio 2:3. म्हणजे तुम्हाला A आणि B पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिले. A चे कोऑर्डिनेट आहे -17. ते कोऑर्डिनेट्स आपण समजा सपोज केले x1 y1. B चे कोऑर्डिनेट्स 4 -3. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण सपोज केले x2 y2 आणि रेशो दिलेला तुम्हाला डिवाइड्स ज्याच्यामध्ये होत आहेत ते सेगमेंट m:2n = 2:3. म्हणजे m ची व्हॅल्यू 2 आहे आणि n ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. तो पॉइंट समजा आपण P मानला. लेट पॉइंट इज P आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इज x y. म्हणजे आपण त्याचे कोऑर्डिनेट्स काय मानले? x y. मग आपल्याला कुठला आता आपण फॉर्म्युले बघितले तीन, त्यापैकी आपण इथे यूज करणार आहोत सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला सुरुवातीला आपण x कोऑर्डिनेट काढूया. म्हणून x कोऑर्डिनेटचाच फॉर्म्युला लिहिलाय मी. x = mx2 + nx1 अपॉन m + y. मग mn च्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, x1 x2 च्या पण आहेत, वरती आपण लिहिले आहेत. त्या व्हॅल्यूज फक्त आपल्याला इथे पुट करायचे. x = m ची व्हॅल्यू आहे 2, दॅट इज 2. x2 ची व्हॅल्यू आहे 4, 2 × 4 प्लस n ची व्हॅल्यू 3 आणि x1 आहे -1, दॅट इज 3 × -1 डिवाइडेड बाय m + n म्हणजे 2 + 3. मग x = 4 × 2 8 आणि 3 × -1 -3 8 - 3 डिवाइडेड बाय 5. मग 8 - 3 म्हणजे 5 5 upon 5 is equal to 1. That is x is equal to 1. This is the x coordinate of point P. Similarly, find out y coordinate by using section formula. Y is equal to my2 + ny1 divided by m + n. Put the values of mn and y1 y2. That is y is equal to 2 × -3 + 3 × 7 divided by 2 + 3.
then 2 into -3 -6 plus 7 into 3 21 divided by 2 plus 3 5 and -6 plus 21 is equal to 15 upon 5 and therefore y is equal to 3. This is the y coordinate of point P and therefore P, that is coordinate xy, is equal to x ची व्हॅल्यू किती घेतली आली आहे 1 आणि y ची 3. That is P xy is equal to 1 3. This point P divides the line given line segment AB in the ratio 2:3. तर या पद्धतीने आपण P चे कोऑर्डिनेट सेक्शन फॉर्म्युला वापरून काढले. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल अगदी याच पद्धतीने सेक्शन फॉर्म्युला वापरून काढायचे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. थर्ड एक्झाम्पल मी पुस्तकातून वाचते बघा. फाइंड द रेशो इन विच T -1 6 divides the line segment joining the points P -3 10 and Q 6 -8. म्हणजे तुम्हाला यावेळेस दोन पॉइंट्स नेहमीप्रमाणे P आणि Q दिलेच आहेत, पण जो पॉइंट डिवाइड करतोय त्या पॉइंट्सचे पण कोऑर्डिनेट दिलेत. म्हणजे T या पॉइंट मध्ये तो सेगमेंट डिवाइड होतोय. मग तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, तर तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचं की कुठल्या रेशो मध्ये तो सेगमेंट डिवाइड होतोय. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे m:n. मग दिलेले पॉइंट लिहिले बघा. P चे कोऑर्डिनेट्स आहे -3 10, Q चे कोऑर्डिनेट्स आहे 6 -8 आणि जो पॉइंट मध्ये तो सेगमेंट डिवाइड होतोय तो पॉइंट T आणि त्याचे कोऑर्डिनेट आहे -1 6. मग आपण सपोज करून घेतले कोऑर्डिनेट P चे कोऑर्डिनेट त्याला आपण मानलं x1 y1, Q च्या कोऑर्डिनेट्सला मानलं x2 y2 आणि जो पॉइंट डिवाइड करतो त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्सला मानलं xy. इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाच वापरायचा जरी आपल्याला m:2n काढायचं असलं तरीही. मग पहिल्यांदा आपण x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला घेतला mx2 + nx1 / m + n. पुट गिवन व्हॅल्यूज. इथे आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू माहित नाहीये म्हणून त्या व्हॅल्यू भरणं शक्यच नाहीये. मग ज्या व्हॅल्यू माहिती म्हणजे x1 x2 आणि x त्या व्हॅल्यू पुट करायच्या. x ची व्हॅल्यू -1 is equal to m into x2. x2 means 6 plus n into x1. x1 म्हणजे किती आहे -3 डिवाइडेड बाय m + n जसंच्या तसं. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय बघा. -1 इंटू ब्रॅकेट हा m + 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे वरती आलाय. -1 इंटू ब्रॅकेट m + n is equal to 6 into m 6m minus 3 into n -3m. मग हा ब्रॅकेट सॉल्व केला मल्टिप्लिकेशन करून. -1 into n minus m -1 into n minus n is equal to 6m minus 3n. आता काय केलंय फक्त m एका साइडला आणले आणि n जे आहेत टर्म्स ते एका बाजूला लिहिले. मग 6m हा प्लस हा -m हा त्या बाजूला लिहिला काय झाला +m आणि हा -3n इकडे आणला हा झाला 3n आणि हा -n चा +m. मग 6m + m 7m is equal to 3n minus n is equal to 2n. मग 7m is equal to 2n. That is m/n is equal to 2/7. मग 2/7 आणि m/n म्हणजेच तो रेशो आहे. मग m:n is equal to 2:7. इथे फक्त प्लसच्या ऐवजी आपल्याला साइन हवंय मायनस, कारण 3n इकडे आणल्यावर मायनस झाला, हा इकडे मायनस तसाच राहिला म्हणून 3n मधून n गेल्यावर किती राहिले 2n आणि मग रेशो आला तुमचा 2:7. तर या पद्धतीने सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण रेशो फाइंड आउट करू शकतो आणि जो पॉइंट डिवाइड करतो त्याचे कोऑर्डिनेट्स पण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूया. एक्झाम्पल नंबर 5 आहे. 5th नंबरचं एक्झाम्पल वाचते बघा मी. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P K7 divides the segment joining A 8 9 and B 1 2. Also find K. थोडक्यात काय की त्यांनी इथे सुद्धा तुम्हाला A आणि B हे दोन पॉइंट्स दिलेले आहेत आणि तो पॉइंट त्या पॉइंटचे पण कोऑर्डिनेट्स दिलेत जो पॉइंट AB सेगमेंटला डिवाइड करतोय आणि तुम्हाला त्या पॉइंट तो जो पॉइंट दिलाय P त्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे K7 आहे. इथे बघा पॉइंट P चे कोऑर्डिनेट आहे K7. याच्यातला जो x कोऑर्डिनेट तो K आहे. तर या K ची व्हॅल्यू तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये फाइंड आउट करायची आहे. A चे कोऑर्डिनेट्स आहे 8 9, B चे कोऑर्डिनेट्स आहे 1 2 आणि P जो डिवाइड करतो सेगमेंटला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे K and 7. Point P divides segment AB in the ratio m:n. Then by using section formula आपल्याकडे y कोऑर्डिनेट आधी दिलेला आहे त्यांनी म्हणून आपण आधी y कोऑर्डिनेटच्या माध्यमातून जाणार आहोत. तर y is equal to m/2 plus n/1 upon m plus n. Put the given values. y कोऑर्डिनेट आहे 7 is equal to m, y2 कोऑर्डिनेट आहे 2 म्हणजे हे x1 y1 आणि हा x2 y2 आहे. y2 कोऑर्डिनेट 2 plus n, y1 कोऑर्डिनेट आहे 9 upon m plus n. जसं तसं कडे m आणि n च्या व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. 7 is equal to m into 2 that is 2m, n into 9 9n upon m plus n. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 into m plus n is equal to 2m plus 9n. मग m हा ब्रॅकेट सॉल्व केला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं 7m plus 7n is equal to 2m plus 9n. मग m एका साइडला आणले आपण आणि n एका साइडला आणले. 7m minus 2m is equal to 9n minus 2m. Therefore 5m is equal to 2n. रेशो काढायचे आपल्याला m upon n is equal to 5 या बाजूला दिला 2/5. That is m is to n is equal to 2:5. That is point P divides the segment AB in the ratio 2:5.
म्हणजे पॉईंट पी हा सेगमेंट ए बीला 2:5 म्हणजे 2:5 या गुणोत्तरामध्ये विभागतो. मग आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. मग के हा कोऑर्डिनेट कोणता आहे? एक्स, म्हणून सेक्शन फॉर्म्युल्यातला एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वापरलाय मी. x = mx2 + nx1 / m + n. मग x ची व्हॅल्यू के आपल्याला दिलेली ती लिहिली. m आता m ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2 आहे. m = 2, x2 1 + n 5 आणि x1 8. इथे x1 8 आहे. डिवाइडेड बाय 2 + 5. मग 2 × 1 2 आणि 5 × 8 40 अपॉन 2 + 5 7. That is 42/7. म्हणजे तुमचा आन्सर किती आला? 6. Therefore value of k = 6. म्हणजे हा जो पॉइंट आहे पी, जो तुमच्या सेगमेंट ए बी ला 2:5 या रेशोमध्ये डिवाइड करतो, त्या पॉइंट्स मधल्या के ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 6. Therefore the value of k = 6. त्यानंतरचा 6 नंबरचा एक्झाम्पल बघा. 6 नंबरचा एक्झाम्पल पुस्तकातून आधी वाचते बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22 20 and 0 16. त्यांनी तुम्हाला नेहमीप्रमाणे 2 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट दिले जे सेगमेंट फॉर्म करतात त्या पॉइंट्सचे, आणि तुम्हाला म्हटलंय की त्या सेगमेंटचा जो मिड पॉइंट आहे त्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग समजा आपण ए बी हा सेगमेंट घेतला आणि समजा आपण म्हटलं की पी इज द मिड पॉइंट ऑफ दिस गिवन सेगमेंट. मग आपण पी ला काय म्हणलं? थोडक्यात त्याचा मध्यबिंदू. मग आपण आधी दिलेले कोऑर्डिनेट लिहिले बघा. ए चे कोऑर्डिनेट दिले पुस्तकात 22 20. मग त्याला सपोज केला आपण x1 y1. बी चे कोऑर्डिनेट दिले 0 16. त्याला सपोज केलं x2 y2. लेट p xy बी द मिड पॉइंट ऑफ गिवन सेगमेंट. म्हणजे पी हा त्या सेगमेंटचा मिड पॉइंट मानला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आपण काय मानले? xy. म्हणजे तुम्हाला थोडक्यात या p चे कोऑर्डिनेट म्हणजे xy तुम्हाला फाइंड आउट करायचे. मग मिड पॉइंट आहे, मध्यबिंदूचा कोऑर्डिनेट्स काढायचे निर्देशक, म्हणजे तुम्हाला सूत्र कुठलं वापरावं लागणार आहे? मध्यबिंदूचं. मग बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मग आपल्याला आधी x काढायचा आहे, म्हणून x चा फॉर्म्युला काय? x = x1 + x2/2. x = x1 म्हणजे 22, x2 म्हणजे 0. मग 22 + 0/2. That is 22/2. That is x = 11. And this is the x coordinate of midpoint P. Similarly find out y. y चा फॉर्म्युला काय लिहितो आपण? मिडपॉइंट फॉर्म्युला वापरतो आपण इथे. y = y1 + y2/2. y = y1. y1 ची व्हॅल्यू आहे 20, y2 ची 16. 20 + 16/2. That is y = 36/2. That is y = किती आले? 18. And y is the y coordinate of point P. And therefore coordinates of midpoint of segment are 11 and 18. कारण x काय 11 आला आणि y किती आला? 18. And therefore answer is the y coordinate of point midpoint P is 11 18. या पुढील आपण बघणार आहोत एक्झाम्पल स्टुडंट्स. नंबर 8 चे एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल ABC G -4 -7 is the centroid. If A -14 -19 and B 3 5, then find the coordinates of C. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला आता सेंट्रॉइडचा वापर केलेला आहे त्यांनी. निश्चितच सेंट्रॉइड म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला तिसरा फॉर्म्युला यामध्ये वापरायचा आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला. एक्झाम्पल बघा आधी. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A -14 -19. B चे कोऑर्डिनेट्स दिले 3 5. C या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ते आपण सपोज केले x3 y3. आणि G ही जी सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तुम्हाला -4 -7. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपल्याला नेहमीच काय मानायचे असतात? xy. मग सेट बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. हे आपण इथे लिहिलेले आहेत, कुठलं कशाला सपोज केलेले आहेत. मग x कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे x1 + x2 + x3/3. पुट द व्हॅल्यूज. मग x कोऑर्डिनेट म्हणजे कोण? सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट आहे. तो किती आहे x कोऑर्डिनेट? -4 = x1 म्हणजे पहिल्या कोऑर्डिनेटचा -14, x2 म्हणजे सेकंड कोऑर्डिनेट +3 आणि x3 तुम्हाला फाइंड आउट करायचं म्हणून +x3 डिवाइडेड बाय 3. देन -4 क्रॉस मल्टिप्लिकेशन. -4 × 3 -12 is equal to -14 + 3 म्हणजे किती आले? -11. 14 मधून 3 गेले आणि बिगर नंबरचं साइन. -11 + x3. therefore x3 is equal to -12 आणि हा 11 इकडे आणलाय राईट इक्वल साइनच्या पलीकडे, म्हणजे तो किती झाला? +11. -12 + 11 म्हणजे x3 is equal to -1. सिमिलरली फाइंड आउट सेकंड कोऑर्डिनेट y. फॉर्म्युला तोच वापरायचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. y is equal to y1 + y2 + y3/3. मग y कोऑर्डिनेट सेंट्रॉइडचा. मग y कोऑर्डिनेट किती सेंट्रॉइडचा? -7 is equal to y1 -19 y2 + 5 आणि y3 तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे डिवाइडेड बाय 3. -3 आणि × 3 -7 × 3 म्हणजे किती आले? -21 is equal to -19 + 5 -14 + y3.
therefore y3 is equal to -21 plus 14. -14 चे काय झाले प्लस 14. therefore y3 is equal to दोघांचे मिळून आन्सर काय आलं -7. therefore the point C याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आणि ते कोऑर्डिनेट्स काय x3 y3. पॉइंट C कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू -1 -7. या पद्धतीने आपण सेंट्रोइड फॉर्म्युला वापरून या एक्झाम्पल मधले कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले. पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया. 9वे एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल रीड करते बघा विद्यार्थी मित्रांनो. A पॉइंट A h -6 B 2 3 and C -6 K are the coordinates of the vertices of a triangle whose centroid is G 1 5. Then find h and k. आता या एक्झाम्पल मध्ये पॉइंट A B C या तिघांचे कोऑर्डिनेट्स दिले आणि A1 सेंट्रॉइड G याचे पण कोऑर्डिनेट्स तुम्हाला देऊन टाकले. पण पॉइंट A मध्ये जर तुम्ही बघितलं तर पॉइंट A चे कोऑर्डिनेट आहे h -6 म्हणजे हा h तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. B चे कोऑर्डिनेट आहे 2 3 यात काहीच फाइंड आउट करायचं नाहीये. C चे कोऑर्डिनेट आहे -6 k म्हणजे हा k पण फाइंड आउट करायचा आहे. अँड ऑल्सो G कोऑर्डिनेट्स ऑफ G 1 5 हे तुम्हाला देऊन टाकले. नेहमीप्रमाणे आपण सपोज केलाय एक पॉइंट A चे कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट B चे x2 y2, पॉइंट C चे x3 y3 आणि पॉइंट G चे कोऑर्डिनेट्स आपण म्हणतो x y. मग आपल्याला ही सेंट्रोइड आहे म्हणून फॉर्म्युला वापरायचा बाय युजिंग सेंट्रोइड फॉर्म्युला. आधी x साठी फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. पुट द गिवन व्हॅल्यूज. x हा कोऑर्डिनेट कशाचा आहे G चा सेंट्रोइडचा. मग x कोऑर्डिनेट किती आहे 1 इज इक्वल टू x1 कोऑर्डिनेट आहे h, x2 आहे प्लस 2 आणि प्लस x3 आहे -6 म्हणजे आधी प्लस लिहायचं आणि ब्रॅकेट मध्ये -6 डिवायडेड बाय 3. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 1 3 h जसाच्या तसा लिहिला प्लस -6 प्लस 2 म्हणजे -4. मग 3 इज इक्वल टू h -4. therefore h इज इक्वल टू 3 प्लस 4. 4 त्या बाजूला लिहिला प्लस झाला. 3 प्लस 4 इज इक्वल टू 7 and this is the value of h is equal to 7. Similarly find out value of k. Then y coordinate आहे k म्हणून y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. मग y म्हणजे सेंट्रोइड जे आहे त्याचा y कोऑर्डिनेट. मग y कोऑर्डिनेट किती आहे 5. त्यानंतर y1 किती आहे -6 y2 plus 3 आणि y3 plus k divided by 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 3 15 is equal to -6 मधून 3 गेला -3 उरलेला प्लस k. therefore k is equal to 15. 3 या बाजूला आणला 15 plus 3 k is equal to 18. The answer is h is equal to 7 and k is equal to 18. That is the coordinates of point A is equal to h काय आलेला 7 म्हणजे 7 - 6 आणि C चे कोऑर्डिनेट्स येतील -6 k म्हणजे 18 -6 and 18. या प्रकारे आपलं हे प्रॅक्टिस सेट इथे आपण सॉल्व्ह केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.